नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक कदम स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलो आहोत रोह्याला। आम्ही भेट देणार आहोत अवचितगडला। तुम्ही पाठी बघू शकता, हा जो डोंगर आहे तोच अवचितगड किल्ला आहे। काय करताय रे? ग्रुप मध्ये बसून करताय? कुठल्या गाडीवर आहे ना, काहीतरी करता तो गोल जिरड मारून झड पळले। नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक कदम स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलो आहोत रोह्याला। आम्ही भेट देणार आहोत अवचितगडला। तुम्ही पाठी बघू शकता, हा जो डोंगर आहे तोच अवचितगड किल्ला आहे। तर या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। तर आम्ही आलेलो आहोत पिंगळसई गावामध्ये। आम्ही रात्री 12ची ट्रेन पकडली आणि CST वरनं आता आम्ही रोह्याला उतरलेलो आहे। जवळजवळ 3 की 4 किलोमीटर आपण आतमध्ये आलो आहे स्टेशनपासून। चालतच आलो आहे कारण खूप सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंगलाच काळोखात ते अंतर कव्हर केलं आहे। तर आता सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता धुकं वगैरे पसरलेलं आहे सगळीकडे। तर आता आम्ही गावाच्या बेस विलेजलाच आलो आहोत, ज्याचं नाव पिंगळसई गाव आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे अंगणवाडी केंद्र आहे, त्याच्या पाठच्या साईडने आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे। तर तिथनं आपल्याला छोटीशी पायवाट लागेल, त्या पायवाटेने आपल्याला वरती जायचं आहे। तर इथनं अंदाजे 2 ते 3 तास लागू शकतात असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे। तर आपण बघूया आपल्याला किती वेळ लागतो। ते ज्या रूटने आपण जाणार आहोत त्याच रूटने रिटर्न येणार आहोत। नाही तर माझा एक वेगळा प्लॅन होता की नेडेवरनं जायचं, पण तिथला रस्ता माहिती नसल्यामुळे आपण याच रूटने रिटर्न येणार आहोत। तर इथे एक डॅम पण आहे, तोही आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला आपण सुरू करूया आपल्या जर्नीला। तर मित्रांनो, आता थोडं पुढे आल्यावर आपल्याला असे 2 फाटे भेटतात। तर हे एक गावामध्ये जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता आपल्याला अवचितगडच्या दिशेने नेतो। तर या रस्त्याने आपल्याला जायचं आहे, आम्ही गावकऱ्यांकडनं कन्फर्म केलेलं आहे। तर आता आपण या रस्त्याने जाऊया पुढे, चला चालू। काय शोधतोय? का मित्राला भेटला खेकडा। मित्रांनो, गावकऱ्यांकडनं कन्फर्म करून घेतलंय की रस्ता कसा आहे। तर ते बोलले एकदम इझी रस्ता आहे, आपल्याला जर पायवाट एक मिळून गेली ना तर तिथनं पुढे जायला इझी रस्ता आहे असं त्यांनी सांगितलंय। वरती कुठेही चुकण्याची वगैरे शक्यता नाही, त्यांनी प्रॉपर ॲरो वगैरे करून ठेवलेत। तर आपण आता जाऊन बघूया किती वेळ लागेल आपल्याला, कारण इथे सहसा रहदारी आहे गावकऱ्यांची, सो आपल्याला अशी प्रॉब्लेम्स येणार नाहीत काही ट्रेकमध्ये। तर आता जस्ट आम्ही ट्रेक चालू केला आहे, मस्तपैकी उजेड पण पडला आहे आणि पूर्ण एरिया हा हिरवळीनेच भरलेला आहे। सो व्ह्यूज मस्त असणार वरती आणि धुकं पण मस्त बऱ्यापैकी आहे आणि पाऊस येऊन गेला त्यामुळे वातावरण ते एकदम थंड आहे, एकदम छान वाटतं इथे। शेवटी कोकण आहे, कोकण सुंदरच असतं। तर चला भेटूया आपण थोड्या वेळात। मी तुम्हाला दाखवतो आमच्यासोबत कोण कोण आले आहेत, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला। जाणून घेऊया आपल्यासोबत कोण कोण आलेला आहे आज। लाल उडीवाला। नाव काय? लाल उडीवाला कोण आहेस तू? ते माहिती आहे लोकांना। मी बरं की आताच मी केल्याची वेफर खाल्लेली आहे, यांनी आणली होती। शुभम। हाय शुभम। हाय ऋतिक। राहता कुठे तुम्ही लोक? आम्ही आमच्या घरी। आय एम चिंचपोकली। चिंचपोकळी? अरे डोंबिवली गावात राहतो। मित्रांनो, आता अचानक गर्द झाडांचा असा रस्ता आपल्याला लागलेला आहे। तर पूर्ण रस्त्याची वाट ही झाडांनी भरलेली आहे, पूर्ण घनदाट जंगल आहे, तुम्ही बघू शकता। तर इथनं जाताना थोडं लक्ष देऊन चला, साप वगैरे असण्याची शक्यता आहे। आणि आपल्याकडे इथे समोर ओढा आहे, नदी आहे छोटीशी, ती आता आम्हाला क्रॉस करायची आहे थोड्या वेळा। मग नदी तुम्ही बघू शकता, ओढा आहे तो। हाय, तुम्ही बघू शकता ही छोटीशी अशी ओढा आहे, तो आपल्याला क्रॉस करायचा आहे। चप्पल भिजली। तर मित्रांनो, सुंदर असं मारण आपल्याला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्या साईडला खूप निसर्गरम्य असं वातावरण आपल्या पाठी बनलेलं आहे।
इथे तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्याने झालेला आहे आणि इथे एक मस्त असा बंधारा बांधलेला आहे लोकांनी. तर तिथे आम्ही येताना आंघोळ करू. तुम्ही बघू शकता या साईडला मस्त हिरवळ अशी पसरलेली तुम्हाला दिसून येईल. तर आता पुढचा रस्ता खूप सोपा असू शकतो. तर तो इथली एकच पायवाट आहे. सो आम्ही तीच फॉलो करत जाणार आहोत गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर इथनं जायला आम्हाला 2 तास तरी लागतील. तर आम्ही लवकरच कव्हरअप करू ते सगळं आणि या किल्ल्याविषयीची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगू. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो इथे समोरच अवचितगडचा बोर्ड तुम्हाला दिसेल. त्याच्यावर सूचना फलक आहे, कुठलाही कचरा वगैरे करू नका वगैरे. तर हा बोर्डच्या राईट साईडने रस्ता जातो. तुम्ही बघू शकता खाली ही पायवाट आहे. या पायवाटेतनंच आपल्याला जायचं. ही पायवाट सरळ आपल्याला किल्ल्याच्या दिशेने नेणार आहे. सो ही एक लेन न सोडता आपल्याला पुढे जायचं आहे. वाटेत तुम्हाला असं एक बंधारा भेटेल. इथे पाणी अडवण्यासाठी लगा वाटतात. तर याच्या इथनं आपल्याला बाजूने निघून जायचं आहे. या साईडने रोड आहे त्याचा. तर मित्रांनो रस्त्यात जागोजागी असे तुम्हाला बोर्ड बघायला भेटेल जे तुम्हाला दर्शवतील की तुम्ही बरोबर रस्त्यावर जाताय करून. पूर्ण रस्त्यामध्ये एकदम अशी घनदाट जंगल आहे. त्यामुळे पायवाट अशी दुसरी निघाली ना पण रस्ता चुकण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे पूर्णपणे रस्त्यामध्ये एरो मार्क केलेले आहेत. ते जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही एकदम बरोबर आहात. ॲक्च्युली खाली जरा वातावरण थंड होतं पण जेव्हा आम्ही चढायला लागलो, जेव्हा या जंगलामध्ये आलो त्यानंतर अचानक गरम व्हायला लागलं. पूर्ण ह्युमिडिटी वाढलेली आहे. त्यामुळे थोडं जरी चाललं तरी घाम वगैरे आणि थकवा येतो. त्यामुळे बॉटल तुम्ही कॅरी करा. तुमच्यासोबत पाणी असणं खूप गरजेचं आहे कारण पुढे जाऊन ते खूप उपयोगी पडेल तुम्हाला. कारण वरती कुठलाही पाण्याचा सोर्स नाही आहे. आता जे काही वॉटरफॉल होते ते खालच्या साईडलाच होते पाण्याचा सोर्स. वरती कुठलाही पाण्याचा सोर्स नसेल असं मला तरी वाटतं आहे. तर जे काही पाणी असेल तर तुम्ही खालीच रिफिल करून घ्या जेणेकरून तुम्हाला वरती जाऊन प्रॉब्लेम नाही होणार. तर आता आम्ही जवळजवळ अर्धा तास झाला आहे ट्रेक करून. निम्म्यापटच आलो आम्ही. अजून 1.5 तासाचा तरी ट्रेक बाकी असेल. सकाळचे 7:30 वाजलेत. तर बघूया वरती जायला किती वेळ लागतोय. आम्ही किती वाजता चालू केलं ट्रेक? चलायला की इथनं ट्रेक किती वाजता चालू केलं? ट्रेक म्हणजे ट्रॅकिंग. हां मला वाटतं 6:30 की 6:20च्या दरम्यान आम्ही चालू केलं. तर जवळजवळ आम्हाला आता 1 तास तरी झाला आहे. आम्ही थोडा खाली टाईमपास करत होतो त्यामुळे थोडासा वेळ गेला. तर आता इथनं आम्ही कव्हरअप करू थोडंफार. तर बघू आपण वरती जाऊन थोडा वेळ काय वाटतंय ते. पण हे ॲरो तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही रस्ता चुकणार नाहीत. तर आता आम्ही जातो वर. भेटूया. तर मित्रांनो इथून गडाच्या पायऱ्या चालू होतात. या चांगल्या स्थितीत आहे आता. हे बघा इथून आपल्याला वरती महादरवाजाकडे जायचा रस्ता आहे. हार्डली 2च तासात आपण वरती पोचलो आहेत. वरचा व्ह्यू एकदम छान आहे पण गरम खूप होतं आहे त्यामुळे
पाण्याची गरज आहे आणि आमचं पाणी संपलंय. तर मित्रांनो मी पोचलेलो आहे आता किल्ल्याच्या एकदम वरती. हा पाहू शकता तुम्ही महादरवाजा माझ्या मागे आहे आणि मागचा व्ह्यू जो आहे ना तो खतरनाक आहे. म्हणजे कोकण सुंदर आहेच तर स्वर्गात आल्यासारखीच फील येते. पूर्ण ढगाची चादर खाली तुम्हाला दिसेल हे बघा आणि त्याच्यावरती हे डोंगर दिसतात आम्हाला. तर आम्ही सध्या खूप उंचीवर आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला खालचं काही दिसत नाही. पण एका वेळेला आम्ही खाली होतो तेव्हा आम्हाला खालचाही पूर्ण गाव दिसत होता. तर ते खूप सुंदर असं दृश्य आहे. मग आपल्याला आता पूर्ण गड फिरायचा आहे. मला वाटतं त्या साईडला बाकी काही किल्ल्याचे अवशेष आहे आणि हा किल्ल्याचा महादरवाजा नाही पण त्याचे अवशेष त्याची असलेली दरवाजाची रचना इथे आपल्याला बघायला मिळते आणि पायऱ्या पण तशापैकी चांगल्या प्रकारे शाबूत आहेत. तर आपल्याला आता पुढे जाऊन बघायचं आहे किल्ल्यावर काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. काही काही राजवाड्याची तटबंदी वगैरे आहे. तर या किल्ल्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेन थोड्या वेळात. आपण पहिला किल्ला एक्सप्लोर करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण बाकीची इन्फॉर्मेशन बघू. किल्ल्यावर तोफांचे अवशेष वगैरे सगळं आहे. तर तुम्ही जर कधी इथे आलात तर नक्कीच हा व्लॉग तुम्हाला मदत करेल इथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर आता आपण जाऊया आणि बघूया काय काय आहे किल्ल्यावर. तर मित्रांनो महादरवाजाच्या इथनं समोरच आल्यावर आपल्याला इथे तोफ दिसते. ही तोफ आहे या किल्ल्यावर एक. अशा अजून 2-3 तोफा असतील त्या आपण बघूया. ते पण बघा दुसरा महादरवाजासारखं वाटतंय ज्याचा काही अवशेष नाही. म्हणजे ते वरची जी आपण पट्टी असते ती निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्या एका बुरुजावर आपल्याला तोफ दिसते दरवाजाच्या. तो अजून पुढे बघूया आपण जाऊन. तर मित्रांनो त्या तोफेवाल्या दरवाजाच्या इथनं पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता एवढं मोठं हौद आहे ज्याच्यात पाणी आहे आणि पूर्ण पाचोळा पडला आहे. त्यामुळे ते दलदलीसारखं वाटतं आपल्याला. ह्याच्यामध्ये पाणी आहे जे की पिण्यायोग्य नाही आणि तिथनं उतरण्यासाठी शिड्या पण आहेत त्याच्यात. मे बी हे खूप खोल असावं. तर इथनं जाताना तुम्ही तटबंदीवरनं चालू नका जेणेकरून तुम्ही पाण्यातही पडू शकता. सो काळजी घ्या इथनं जाताना. पावसाळ्याच्या वेळेला जर इथनं पाणी वगैरे वाहत असेल तर आरामात जा नाही तर तुम्ही खाली पडाल. ते किती खोल आहे ते आपल्याला माहीत नाही. अवचितगडावर स्वराज्याचे पहिले सरसेनापती असलेल्या बाजी पासलकर यांची वहिवाट होती. गडावरील 60 टाक्यांच्या समूहाजवळ एका स्तंभावर विरासन घातलेल्या एका हातात तलवार व ढाल असलेल्या पुरुषाचे शिल्प आहे. तो बाजी पासलकरांचा स्तंभ म्हणून ओळखला जातो. काही लोक त्याला म्हसोबाचे ठिकाणही म्हणतात. शेवणई, धाटाव या गावांमधील पासलकर मंडळी बाजी पासलकरांचे वंश असल्याचे मानले जाते. पुढे पेशव्यांच्या काळात गडावर पुन्हा बांधकाम सुरू झाले. तसा शिलालेख गडाच्या दक्षिण बुरुजावर आहे. पुढे महाराष्ट्राच्या इतिहासाची अधोगती झाली. मराठेशाही पाठोपाठ पेशवाई अस्ताला आली. इंग्रजांचे प्राबल्य वाढले. नवोदित ब्रिटिश सत्ता कुलाबकर, आंग्रे व भोरचे संस्थानिक यांच्यामध्ये गावांची खूप देवाणघेवाण झाली. ब्रिटिश राजवटीपूर्वी परिसर भोर संस्थाचे पंतसचिव व आंग्रे यांच्यामध्ये विभागला गेला होता. नागोठणे भागातील खेडी पंतसचिव आणि आंग्रे यांच्या मालकीची होती. तर अवचितगडमधील खेडी आंग्रे आणि पेशव्यांचे प्रतिनिधी असलेल्या ब्रिटिशांमध्ये विभागली गेली. भोरपंत सचिवाने 1830 नागोठण्यामधील अर्धा विभाग ब्रिटिशांना देऊन ब्रिटिशांनी आंग्रे यांच्याकडून नागोठणा भाग घेतला व त्याबदली त्यांनी अवचितगडाचा निम्मा भाग आंग्रे यांना दिला. देवाणघेवाणीच्या या कालखंडात प्रशासनाचा बोजवारा उडला होता. महसूल वसुली वंशपरंपरेने आलेली घराणी करत होती. ती घराणे पुढे त्या गावाची खोत मंडळी झाली. त्या काळात अवचितगड परिसराच्या महसूल वसुलीचे काम त्या विभागातील 2 प्रभू कुटुंबे पाहत होते.
पाण्याच्या ते 5 टाक्याच्या इथनं पुढे आल्यावर हे एकदम कोपऱ्याला असं मोठं टाका आहे, जे की पूर्ण असं घनदाट गवतातनंच दिसतंय. जर उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला ते क्लिअर कट दिसेल, पण पावसाळ्यात इथे खूप झाडी आहेत आणि जंगल टाईप झालेलं आहे त्या गवतामुळे, सो तुम्हाला ते दिसणार नाही. इथनं आता आम्ही दुसऱ्या कोपऱ्याला जातो. फर्स्ट कोपरा आपण पूर्ण केला. तुम्ही बघू शकता इथे पारिजातकाची पूर्ण फुलांचा सडा पडला खाली. हे झाड आहे वरती. तर मित्रांनो, आत्ता आम्ही दिंडी दरवाज्यातनं आतमध्ये आलो. तुम्ही बघू शकता माझ्या पाठचा व्ह्यू. हा व्ह्यू जो आहे ना खूप सुंदर दिसतो बघा. आणि इथेच आम्हाला पाठी एक तोफ मिळाली आहे. गडावर आत्तापर्यंत आम्हाला दिसलेली ही 4थी की 5वी काहीतरी तोफ असेल. एक छोटी तोफ होती आणि ही एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल. असं घे ना. आता शेवटच्या पॉइंटला आलेलो आहोत आम्ही अवचित गडाच्या, आणि तुम्ही बघू शकता इथलं तोफ. इथना पूर्ण एरिया आपल्याला दिसतो बघा कसला मस्त. तिन्ही साईडचा व्ह्यू भेटतो आपल्याला. आताच पाऊस पडून गेला आणि आता ऊन लागलंय, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. अजिबात धुकं नसल्यामुळे इथनं पूर्ण समोरचे किल्ले वगैरे सगळा एरिया दिसतोय आम्हाला. पण मी काय म्हणतो, आपण केरळला गेलो आणि कुठून आलो? इथे ट्रॅक बघा, इथं निडीचं ट्रॅक आहे, निडी स्टेशन आहे तिथे, आणि त्याच्या बॅक साईडला आपला रोहा स्टेशन आहे. मित्रांनो, आत्ता वाजल्यात 11:30 आणि आम्ही ऑलमोस्ट खाली आलेलो आहोत त्या डॅमजवळ. तर आम्हाला उतरण्यासाठी जास्त वेळ नाही लागला, साधारणतः 1 तास पुरेसा आहे उतरण्यासाठी. चढण्यासाठी थोडासा गरमीमुळे त्रास होऊ शकतो, पण पाणी असणं आवश्यक आहे तुम्हाला पूर्ण किल्ला फिरण्यासाठी. आणि वरती पाहण्यासाठी तर खूप काही आहे किल्ल्यावर. काही गोष्टी मी चार्जिंग नसल्यामुळे नाही शूट करू शकलो, सो ते मी तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवू शकतो जे माझ्या मित्राने काढलेत. पण किल्ला फिरण्यासाठी खूप छान आहे. तुम्हाला तो एक्सप्लोअर करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. ॲटलिस्ट तुम्ही 2 तास तरी वरती तेवढ्या जागेसाठी द्यायलाच पाहिजे. आणि पूर्ण किल्ल्यावरचे अवशेष खूप छान आहेत. म्हणजे असं बाकीच्या किल्ल्यांसारखे जे आपण मुंबई साईडला पुणे साईडला बघतो तसे नाहीसे झालेले असं नाही. बुरुज वगैरे सगळे त्यांची तटबंदी तशी थोड्याफार प्रमाणात चांगली आहे. तर आता इथे आम्ही आलो डॅमला, तर बघूया आता